तुम्ही ऐकताय, अनुभवताय, खेळताय आणि जगताय वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिना आयोजित श्री मानादेवी चषक 2024. नुकतीच मॅचच्या दिशेनं जिथं गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मिस्टर मनोज गोलंदाजीसाठी दाखल होतोय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. पहिला चेंडू, ओहो, फटका चांगला खेळून काढला होता. यावेळी मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन मध्ये अगदी एका धावेसाठी चेंडू निघून जातोय. शॉर्ट ऑन पूल जरूर केला खेळाडू होता जिथे आपण पाहिलं शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न जो थोडासा फसला गेला. हाताला स्पर्श करून चेंडू आपण पाहिलं थोडासा मनाला चटका देऊन अगदी एका धावेसाठी निघून गेला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या मात्र बॅटिंग करतोय अर्थातच बंड बॉय रितेश आणि दुसऱ्या साइडला योगेश. यावेळी देखील बॅटीच्या अगदी बॉटमला थोडक्यासाठी वाचवला गेला. थोडक्यासाठी मी म्हणेल की यावेळी चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून जाताना आपण पाहिला. एक बिग हिट साठी एक मोठ्या फटक्यांसाठी सध्या मात्र जरूर जातोय. आक्रमण क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिला आणि सध्या आपण पाहिलं क्रिकेट फास्ट नाही तर सुपर फास्ट झालाय. कारण की 10 ओव्हर वरून 8 ओव्हर, 8 वरून 5, 5 वरून 3 असं सध्या आपण पाहिलं तर क्रिकेट साठी खेळण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ दिला जात नाही. मोठ्या फटक्यांसाठी लगेच तुम्हाला संधी निवडायची असते. यावेळी देखील हेलिकॉप्टर बाहेर काढला. मिड विकेटचा खेळाडू वेगाने जातोय. थोडीशी मिसफिल्ड होतीये मात्र तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट राहिले. 2 रन्स बिटवीन वेगाने धावून घेतल्या गेल्यात. कमेंट पेनाने ऍक्शन या सर्व गोष्टी या 2 धावा कंप्लीट करत असताना महत्वाच्या ठरतात. एक आय कोऑर्डिनेशन असतं. बऱ्याचदा तोंडाने बोललं जात नाही, डोळ्याने इशारे दाखवले जातात आणि ते देखील महत्वाचे ठरलेत या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. पुढे येतोय अप्रतिम यॉर्कर चेंडू. बऱ्याचदा गोलंदाज जाणून घेतो म्हणजे नक्की फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं यंत्र तंत्र विकसित केलं की गोलंदाजी करत असताना बऱ्याचशा अडचणी समोर येत नसतात आणि या अडचणींना पार पाडायचं असेल तर गोलंदाजाच्या मनातील संपूर्ण गोष्ट जाणून घेण्याचं यंत्र तुमच्याकडे हवंय, तंत्र तुमच्याकडे हवंय. पुन्हा यावेळी मनगटाच्या साह्याने कॅच 1 सेकंड अटेम्प्ट मध्ये यावेळी कॅच मध्ये चुकी झाली नाहीये. पहिला चेंडू होती अशीच कॅच ड्रॉप झाली मात्र तदनंतरची ही कॅच मात्र संधी होती तिला पुन्हा स्वीकारली आणि अशा संध्या येत असतात मात्र तयार तुम्ही राहणं गरजेचं असतं. आताची कॅच पकडली आणि महत्वाचा फलंदाज रितेश निकमला मात्र माघारी पाठवलं. मल्हार सध्या मैदानामध्ये दाखल होतोय. या मल्हारची ओळख तेव्हा पटली जेव्हा रबर क्रिकेटमध्ये 40+ मध्ये RV11 बाचोली या टीमनं विजय मिळवला आणि तेव्हा मल्हारचा खेळ मात्र संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या समोर आला आणि तेव्हापासून हे नाव प्रत्येकाला माहिती झालं. मल्हार थँक्यू सो मच मंगलमूर्ती मराठवाडी टीम, तुम्ही सहभाग झालात या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. पुढील सर्व स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊयात. यॉर्कर मान दिला चेंडूला मल्हारनं हलक्या हाताना. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, अप्रतिम आहे. काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा आज RV11 काढणे टीम म्हणजे ही काढणे टीम वेगळी दिसते म्हणजे वो टीम नाहीये भाई, अलग आहे टीम. थोडासा अग्रेसिव्हपणा ऍटिट्यूडपणा असला पाहिजे टीम मध्ये. ऍक्टिव्हपणा पण आणि थोडासा एक क्रिकेट बद्दल तो ऍटिट्यूडपणा म्हणजे भाई 1 रन पण नाही देणार आम्ही तुम्हाला, छीन के ले मांग के नाही देंगे छीन के ले लो भाई. आणि तसा खेळ असावा लागतो प्रोफेशनल क्रिकेट. म्हणजे विराट कोहली जेव्हापासून टीम इंडियामध्ये ऍज अ कॅप्टनशिप मध्ये आला तेव्हापासून टीम इंडिया बघतो ते ऑस्ट्रेलिया टीम देखील टीम इंडियाकडे अगदी रागाने बघत नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी बदलतात जेव्हा तुमच्यामध्ये अग्रेसिव्हपणा येतो, ऍक्टिव्हपणा येतो. सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहिले तर भागवत बागल सर, मल्हार सध्या आपण पाहिलं तर अगदी स्ट्रायकिंगला.
ओव्हर क्रमांक 2 मध्ये जातोय आपण. मिस्टर भागवत सर शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅट गरकन फिरली आहे. कॅच साठी कॉल राजू रोडे सरांनीच दिला होता आणि त्यांनीच पकडले ही कॅच. अप्रतिम विकेटचं पतन. दादासू जाधव यांनी मुकादम आपल्यासाठी एक कमेंट दिली आहे. सो आम्ही ती वाचतोय. काहीच दिवसात साखर कारखान्याचे चेअरमॅन म्हणजे मुकादम हे बनताना दिसतील. दादासू जाधव साहेब यांनी ही कमेंट टाकली आहे, ती जस्ट आम्ही रीड केली आहे. बऱ्याचशा कमेंट येत आहेत आज. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 या आकड्यावरती. विकेट महत्वाची मी म्हणेल की जी आली ती महत्वाची विकेट आली. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला राहुल. अगदी पुन्हा सुरुवात करावी लागेल. डेड बॉल जरूर आहे. गोलंदाज रनअप घेतो, मध्येच थांबतो. बऱ्याचशा कल्पना त्याच्या डोक्यामध्ये असतात, त्या स्थिर नसतात. यासाठीच बॅट स्विंग केली आहे. चेंडू अगदी बॅटीच्या खालून थोडासा निघून जातोय. टप्पा थोडासा गृहीत धरला होता, उंचीवरती येईल तो, त्या उंचीवरती आला नाहीये. डॉट बॉल. आतापर्यंत या स्पर्धेच्या 10,000 व्ह्यूज या स्पर्धेच्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. चांगली गोष्ट आहे. श्री मानाई देवी चषक 2024. ओहो, यावी मात्र स्लॉक केला चेंडूला. आपण पाहिलं खेळाडू या चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगला क्षेत्ररक्षण स्टॉप केलाय. पहिली धाव, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. एकाच धावेती समाधान मानावं लागलंय. एकाच धावेती संतुष्ट व्हावं लागलंय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. घराघर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न योगेशचा जरूर राहिला. कदाचित काय घडलं होतं, बॉडी लँग्वेज गोलंदाजी बरीचशी ऍक्टिव्ह होती यावी. कुठली धाव नाहीये. डॉट बॉल. बऱ्याच खेळाडूंच्या आपण पाहिले तर जी बॉडी लँग्वेज असते त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी मी म्हणेन की समजतात. यावी देखील ऍक्टिव्ह होते. यावेळी फटकाचा पंच आहे. खेळाडू वेगानं जातोय आहे. यावेळी मात्र कॅच थोडीशी ड्रॉप झाली. अवघड होती थोडीशी कॅच. फटकन चेंडूच्या खाली आले. मान वर करावी लागली. अशावेळी ओंजळ नक्की तुमची कशी आहे, ऑस्ट्रेलियन स्टाईल की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ओंजळ कंप्लीट केली. मात्र या सगळ्या वेळेमध्ये चेंडू आपण पाहिलं तर हातातून निसटून गेला. बऱ्याचशा अशा कॅचेस अवघड म्हटल्या जातात, ज्या आपण जेव्हा मैदानामध्ये जातो तेव्हा त्या आपल्याला समजून येतात. 1 to go. यावेळी देखील ड्राइव केलाय. आवाज आला. लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. थोडासा चायनीज बॉटम कट होता आणि बॅटर गॉन होतोय. फलंदाजाला यावं लागेल. कॉट बिहाइंडच्या विकेट मध्ये फलंदाज बाद होतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये संघाची धावसंख्या अगदी स्थिर आहे 8 या आकड्यावरती. सनी कंक अजून घरी गेला नाहीये. अक्षय आला बॅटिंग साठी. मिस्टर संदीप सँडी आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये. काढणे टीम कडे आता परफेक्ट बॅट्समन, परफेक्ट ऑलराऊंडर बघायला दिसतात काढणे टीम कडे. ओहो, जाग्यावरून बऱ्याचदा म्हणजे फुटवर्क रहेगा तो नेटवर्क रहेगा, नेटवर्क रहेगा तो रेंज रहेगा. मोबाईलला नेटवर्क आहे तर रेंज मध्ये आहे, फुटवर्क आहे तर नेटवर्क आहे. या सर्व गोष्टी थोडीशी कमकुवत आहे की फुटवर्क अजूनही दिसून नाही आलाय. पुढे करण्याचा प्रयत्न. काय घडलं यावेळी मात्र अपील तर उचलली आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न. तब्बल 2 डॉट बॉल आले आहेत. दोन्ही डॉट बॉल. निर्धाव चेंडू आले दोन्ही. चांगली गोलंदाजी. धावा स्थिर आहेत 8 धाव संख्या. एक चांगली मॅच.
ओहो बॅट स्विंग केली आहे, विकेट कीपर आहे, चेंडूपर्यंत पोहोचतोय, कॅच यावी मात्र होते, ड्रॉप, एक धाव कंप्लीट केली जाते. ओव्हरथ्रो नक्की करणार कुठे, 2 धावा कंप्लीट. तब्बल तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. 2 धावेवरती संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती. आज रोहनची बॅटिंग देखील चांगली राहिली, स्टेटस त्याने बनवून टाकला देखील. आजकाल खेळाडू वाट बघतात आणि स्टेटस बनणं गरजेचं आहे. तब्बल 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. हो यावेळी देखील चेंडू पडतोय, जिथे पडल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं तर राईज झोन, कुठली हालचाल नाहीये. फलंदाज आपण पाहिलं तर क्रिकेट ताकदीचा गेम कमी, टायमिंगचा गेम जास्त आहे. आणि टेनिस मध्ये आपण पाहिलं तर ताकद तर हवे पण टायमिंग देखील इम्पॉर्टंट राहते टेनिस मध्ये. पुढे घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेट कीपर आहे. डॉट बॉल. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवण्यासाठी. यासाठीच सध्या सांभाळून खेळलं जाते. आज आशिष सोयगे मुंबईची स्पर्धा कव्हर करतायत, उद्या ते घरोंद्यात असतील. 1 to go, शेवटचा चेंडू. ओहो सोडून दिला, हा देखील मी म्हणेल की अंपायर कळवतील. व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. 11 धावसंख्या 11. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड, चेंडू वेगाने येतो, अडवण्याचा प्रयत्न. वॉट अ फिल्डिंग यार, श्याम होता यावेळी मात्र. श्यामचं नाव लक्षात राहिलं, एक दिवस फक्त चांगला खेळ करा, तुमचं नाव लक्षात राहतं. श्याम होता. 2 धावा यावेळी कंप्लीट केल्या गेल्या. खूप अवघड होता हा डाऊन दी ग्राउंड. तुम्हाला म्हणजे पुष्पा नाही चालत, मी झुकेगा नाही, वो नाही चलेगा, झुकावं लागतं. पूर्ण डाऊन दी ग्राउंड, चेंडू पूर्ण खाली वाकून तुम्हाला गवता सोबत उचलावा लागतो. आणि तब्बल टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 13 आकड्यावरती. 14 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 14 रन्स टू विन, 14 धावेचं आव्हान. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. 14 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्य पार करण्यासाठी पृथ्वी 11 काढणे कशा प्रकारे फलंदाजी करेल यावर प्रत्येकाचं लक्ष असेल. चला टीम आरबी 11 बाचोली क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्यांच्या सोबत कोण खेळेल हे ठरवणारा हा सामना. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. ते देखील सज्ज आहेत आणि चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचे खेळाडू प्रत्येक संघामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी जात आहेत, कारण त्यांना माहिती आहे आपली पुढची महत्त्वाची मॅच आहे. चौदा धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. आघाडीचे फलंदाज पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलेले खेळाडू श्याम आणि त्यांच्या साथीला भागवत बागल, त्यांच्याकडे अनुभव आहे. हा अनुभव कशा प्रकारे या सामन्यामध्ये आपला वापरतील हे पाहायचंय, कारण लो स्कोरिंग सामना आहे म्हणजे मॅचला मजा येईल, मॅच रंगतदार होईल. मल्हार यांचा पहिला षटक अत्यंत महत्त्वाचा असेल.
कारण या षटकामध्ये जर त्यांनी कमी धावा खर्च करून 1 किंवा 2 गडी बाद केले तर मात्र चला प्लीज मॅचला गती द्या, कारण अत्यंत महत्वाचा सामना पुढील असेल. टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होईल हे ठरवणारा हा नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावांचं लक्ष. पहिला चेंडू मल्हार, पहिला चेंडू ओव्हर पिच, कव्हर ड्राईव्हचा फटका, वॉट अ कॅच. झेल पावत असताना झेल डिप्लाय, चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु झेल अगदी बदली क्षेत्ररक्षक म्हणून आले प्रवीण आणि डिप्लाय झेल. पहिला धक्का टीम रितवी 11 काढणे, भागवत बागल 0 बाद. आणि अगदी डीके स्पोर्ट्स मध्ये आपल्या संघामध्ये खेळत असताना असे क्षेत्ररक्षण कधी पाहायला मिळत नाही, परंतु बदली क्षेत्ररक्षक पहा गेल्यानंतर क्षेत्ररक्षक देखील हसतोय, म्हणजे त्याला देखील कदाचित पटलं असावं. आणि ह्या गोष्टी तुम्ही कधी कोणताही खेळाडू जाणून बुजून करत नाही, गमतीचा भाग आहे, परंतु प्रत्येकाने पहा. आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता एक वेगळा दबाव असतो, आणि ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्या संघासाठी बदली क्षेत्ररक्षक म्हणून खेळता त्यावेळेला एक वेगळा दबाव. म्हणून असं म्हणतात ना, बदली कामगार काम करा, मजा येते. पहिला चेंडूवर गडी बाद केलाय. आणि सर मी आधी देखील उल्लेख केला की मल्हार यांचं महत्वाचं षटक खूप काही महत्वाचं असेल, कारण या षटकामध्ये त्यांनी 1 गडी तर बाद केलाय, अजून एक दुसरा जर गडी बाद केला तर मात्र पुनरागमन करेल का RV 11 बाचोली. न्यू बॅटर संदीप. संदीप पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. हा वेग पाहायला मिळाला. मल्हार चव्हाण वेगासाठी जाणले जातात, आणि हा वेग पडल्यानंतर चेंडू काय वेगाने आतमध्ये आला. शेवटच्या क्षणाला बॅट आणली. मी कौतुक करेन फलंदाज संदीप यांचं, आणि चांगला अगदी या चेंडू सरळ पायावर आदळला असता, परंतु बॅट आणली. पहिल्या 2 चेंडूवर वेग पाहायला मिळाला. तिसरा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मल्हार. मल्हार चव्हाण चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक मागे धावत जातोय, झेल पकडण्याचा प्रयत्न केला, जरूर चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, आणि 4 धावा देखील खर्च केल्यात. खराब क्षेत्ररक्षण. झेल ज्यावेळेला तुम्ही सोडला तो अगदी मान्य होतं, परंतु चेंडू पकडायला पाहिजे होता, चेंडूला थांबवायला हवं होतं. परंतु RSA मैदान गोटिवडीचं एक घडांगण, त्याचे आउटफील्ड वेगवान आहे. जर या आउटफील्डला चेंडू गॅप मध्ये गेला तुम्ही रोखू शकत नाहीये. जशी वानखेडेची आउटफील्ड तशी ही RSA मैदान गोठवलीची आउटफील्ड आहे. 4 धावेने धावांचा श्रीगणेश होत असताना टीम रितवी 11 काढणे. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच असेल. मित्रांनो काळजी घ्या क्षेत्ररक्षण करत असताना, कारण सीमारेषेच्या बाहेर विचार केला तर थोडस अगदी गवत आहेत, खड्डे आहेत, नक्कीच त्याचा विचार करा. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. गलीच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल, 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 5 धावा धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, त्यानंतर मात्र एक निर्धाव, त्यानंतर चौकार आणि 1 धाव. 2 चेंडू शेष. चार चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू शेष. डीपला मिड विकेट हा तैनात आहे. लॉंग ऑफ सीमा रेषा लगत. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, फक्त बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. चांगलं क्रिकेट फलंदाज संदीप श्याम यांच्या माध्यमातून. एक सिंगल धावेने स्ट्राइक रोटेट होत असताना टीमची धावसंख्या धाव फलकावर. 5 चेंडू अखेर 1 गडी बाद 6. मल्हार या षटकामध्ये 1 गडी बाद केलाय, जरूर अजून 1 गडी बाद केला तर मात्र मजा येईल मॅच मध्ये. आणि या श्याम यांना जर त्यांनी बाद करण्यामध्ये यश मिळवलं तर मात्र पुनरागमन करेल का टीम RB 11 बाचोली. पहिल्या सामन्यातील सामनावीर श्याम चेंडू हवेत खेळलाय, झेलची संधी होती, जरूर झेल सोडलाय. लॉंग ऑफला तैनात असताना यश यांनी हा झेल सोडलाय. पहिल्या सामन्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं,
परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये झेल सोडलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 7. 12 चेंडूमध्ये 7ची गरज. 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात, परंतु हा झेल नव्हता की मॅच होती. हे मात्र आता 12 चेंडू मध्ये चित्र स्पष्ट होईल. चला लक्षात घ्या टीम RV11 बाचोली, मॅचला थोडीशी गती द्या. 12 चेंडू मध्ये 7ची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 7 करायचे आहेत. गोलंदाज राहुल सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर श्याम यांचा झेल सोडलाय. आत्मविश्वास त्यांचा दुणावला असेल आणि तो त्यांना फायदेशीर निश्चितच होईल. अकुट्टापाचा चेंडू हुक केलाय. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव प्राप्त होत असताना एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. RV11 काढणे विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना सावध खेळ चालू केलाय. दुसऱ्या डावामध्ये पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली मनोज, भागवत आणि संदीप यांनी प्रत्येकाने आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान दिलंय. आणि भागवत बागल यांनी तर मात्र 3 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केले आणि धावांना मात्र ब्रेक लावला. तशी गोलंदाजी करावी लागेल राहुल यांना, कारण अद्याप सामना संपला नाहीये. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही आणि शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत तुम्ही कोणतेही भाकीत वर्तवू शकत नाही. अकुट्टापाचा चेंडू हवेत खेळलाय. गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा श्यामच्या बॅटमधून. सुरेख चौकार. 2 धावांची गरज. एक मोठा फटका, सामना खुला झालाय. क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना काही समजत नाहीये, कारण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय ऑन साइडला फक्त 2 क्षेत्ररक्षकांनी तुम्ही क्षेत्ररक्षण फिल्डिंग काढताय, म्हणजे कुठेतरी कर्णधाराने चुकी केली मी म्हणेन. 2 धावांची आवश्यकता. 10 चेंडू मध्ये करायचे आहेत 2. श्याम खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपला अगदी परफेक्ट यॉर्कर. हा गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी केली राहुल, हा चेंडू प्रत्येक गोलंदाजाला टाकण्याचं स्वप्न असतं, कारण का हा चेंडू तुम्हाला वाचवू शकतो. चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. अकुट्टापाचा चेंडू बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. 12 धावा धाव फलकावर. एस अगदी त्यांना देखील प्रतीक्षा असेल. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड तिसऱ्या फेरीत दाखल झालेत. बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. धावांची बरोबरी केली आहे टीम RV11 बाचोलीच्या. अवघी 1 धाव गरज विजयासाठी. ज्या दिशेला मान्यवरांचा कटआउट आहे त्या कटआउटला चेंडू जाऊन आदळतोय आणि मान्यवरांचा आभार व्यक्त करणारा हा चेंडू. 1 धाव विजयापासून दूर टीम RV11 काढणे. विजयी धाव फलंदाज श्यामच्या बॅटमधून चेंडू हवेत आणि विजयी चौकार. अगदी निश्चितच आला नाहीये, परंतु 1 धाव मात्र प्राप्त केली आणि सामना मात्र जिंकलाय टीम RV11 काढणे. अभिनंदन. वेल प्लेड टीम RV11 काढणे. चुका झाल्या RV11 बाचोली. तुम्हाला खूप शुभेच्छा असतील पुढील हंगामासाठी. आणि या मॅचचा सामनावीर अगदी ठरतायत भागवत बागल आणि पहिल्या सामन्यातील सामनावीर राहुल. आपण देखील या. आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. आणि मी टॉस साठी नम्र विनंती करेन RV11 काढण्याचे कर्णधार आणि कॅप्टन दाखल झालेले चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. आपण देखील या RV11 काढणे. प्रथमेश कॅप्टन दाखल होत असताना आणि मायक्रोफोन वरती जोडले जातील. किरण